26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सोहळा मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला। या सोहळ्यादरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या पथकाने केलेलं पथसंचलन डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं। यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवलेल्या अनेक योजनांबद्दल माहिती दिली। तसेच पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध होतील आणि अवैध धंद्याला यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात थारा देणार नसून जिल्ह्याचे नाव खराब होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल अशी ग्वाही देखील यावेळी देण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न पाहता जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात यापुढे सिंधुदुर्ग जिल्हा 5व्या क्रमांकावर असेल असा विश्वास देखील पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिला। यावेळी जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, शिक्षक, खेळाडू यांचा सन्मान आणि सत्कार देखील करण्यात आला। देखील आजच्या परेडमध्ये सहभागी होईल।